माकड तोंडाचं आमचं हाकलायला पाहिजे ते सोसे पोराला. कशाला मुलगी पाहिजे. हॅलो फ्रेंड, कशात तुम्ही सगळे मजेत ना? आणि मजेतच राहा. आज एवढं भयानक माझ्या बाबतीत घडेल असं खरंच वाटलं नव्हतं. पण म्हणतात ना, जे वाटत नसतं तेच घडत असतं. आणि काय घडलेलं आहे तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. त्याच्या आधी बघा, सकाळचा आहे वेळ आणि इथे मी करत आहे पूजा. आणि ॲक्च्युली काय झालं होतं, मी तुम्हाला माहिती आहे मी आईकडे वगैरे गेलेली होती आणि त्यावेळेस तिथून अन्नपूर्णा आणलेली होती मूर्ती. तर मला ना ॲक्च्युली माझी बहीण सांगितली होती की अन्नपूर्णाची मूर्ती देवघरमध्ये पाहिजे. तर माझ्याकडे नव्हती. तर मला आजपर्यंत कोणी सांगितलेलं नव्हतं की अन्नपूर्णाची मूर्ती वगैरे घे. तर मी घेतलेली आहे. तर त्याचा मी अभिषेक वगैरे करणार आहे आणि बरंचसं काही ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मी एवढं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते, तुम्हाला असं वाटतं की हे काही 10-15 मिनटाचा व्हिडिओ असतो. तुम्हाला माहिती आहे फ्रेंड्स, हे ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ शूट करतो ना, खूप मोठा असा व्हिडिओ असतो. त्यानंतर हा व्हिडिओ आम्ही छोटा करतो. इतकं वेळ लागतो आम्हाला एडिटिंग करायला वगैरे. तर त्यामुळे तुम्ही एक लाईक तरी ॲटलिस्ट करत चला. तुमच्या लाईकने एखाद्याचं चॅनल ग्रो होऊ शकतं ना, ह्यासाठी. तर बघा, पहिल्यांदा काय केलं, स्पंजच्या घासणीने थोडं लिक्विड सोप टाकून इथं देवघर बी स्वच्छ असं घासून घेतलं. बघा, पांढरा प्लॅटफॉर्म असल्यामुळे काय होतं माझं की खूप सारं घाण होतं. आणि तिकडे बघा, माझा मोठा मुलगा तनिष उभा राहिलेला आहे आणि तो गप्पा मारत आहे, मम्मा तू शूटिंग करते का, असं म्हणजे त्याचं चालू असतं काय नाही काय. आणि त्याचा स्वभाव कसा आहे, मोठ्या मुलाचं सगळं काही शेअर करतो तो माझ्याशी. आणि त्यानंतर मला चला देव वगैरे सगळं व्यवस्थित असं धुवून घ्यावं. आणि बघताय ना, ओट्यावरती सगळा राडा वगैरे तसाच पडलेला आहे. आणि व्हिडिओची ही येत नव्हते, व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून मी ते डायनिंगमध्ये लाईट वगैरे लावली. तर मला आता पूजा करावं. तर बघा, मगाचा व्हिडिओ आणि आताचा व्हिडिओ कसं क्लॅरिटी आलेली आहे. लाईट लावली, ॲक्च्युली मगाशीच लाईट लावायची मी विसरले. आणि कसं आभाळ वगैरे आलं ना, घरामध्ये पण अंधार पडतो बघा, त्यामुळे. आणि हे बघा, हे जो तांब्या आणलेला आहे ना छोटा, किती क्यूट आहे बघा. हे पण मी आईच्या इथूनच घेतलेलं आहे. आणि एकदम मस्त असं वाटत होतं देवाची ते ठेवायला, मला ते खूपच आवडलं. आणि मोठा आहे तो मी आता साईडला काढून ठेवलेला आहे. त्यानंतर ही बघा अन्नपूर्णाची मूर्ती आहे. तर पंचामृतने ते व्यवस्थित असं त्याला व्यवस्थित असं अभिषेक आता मी करून घेणार आहे. कारण की म्हणतात की असं आपण देवघरमध्ये ना मूर्ती स्थापन करायच्या आधी अभिषेक केला पाहिजे. त्यामुळे मी तर आता अभिषेक वगैरे करून घेत आहे. आणि खरं सांगते, इतकी सुंदर अशी मूर्ती आहे आणि जड पण आहे आणि एकदम छान अशी वाटली मला. म्हटलं चला घेऊया. आणि तसंही माझ्याकडे अन्नपूर्णाची मूर्ती नव्हती. त्यानंतर अभिषेक वगैरे केलं, ते जे काय पाणी होतं ना देवाच्या इथलं, आपण देवाचं अभिषेक केल्यानंतरच्या ते पाणी मी तुळशीला वगैरे घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा, आईनं सांगितलेलं होते की नाही का, अन्नपूर्णा अशीच देवघरमध्ये ठेवू नको. तर एक वाटी मी ॲक्च्युली आईची इथं असतानाच ती गोल्डन कलरची वाटी वगैरे आणलेली होती. तर आईनं मला सांगितलं की त्यामध्ये तू गोल्डन कलरची वाटी आहे ना, त्यामध्ये तू तांदूळ वगैरे टाकून घे. ही छोटीशी वाटी बरोबर ते अन्नपूर्णाच्या मापाचीच आणलेली होती. त्यानंतर हळदी कुंकू टाकलेला आहे तांदळावरती. आणि त्यानंतर ही अन्नपूर्णाची मूर्ती बघा अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे. तर एकदम मस्त असं वाटतं आहे. तर माझी पूजा सगळं ही वगैरे झालेलं आहे, फुलं वगैरे ठेवलेलं आहे. एकदम मस्त असं वाटत आहे. पूजा केल्यानंतर घरामध्ये कसं एकदम प्रसन्न असं वाटतं बघा. तुम्हाला कशी वाटली पूजा नक्की सांगा. तर बघा फ्रेंड्स, आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. त्यानंतर कसं पूजा वगैरे झाल्यानंतर मला वेळच भेटला नाही व्हिडिओ शूट करायला वगैरे. काय माहिती असं होतं ना, कधी कधी इतकं कामामध्ये बिझी होऊन जातं की समजत नाही की शूटिंग करायचं राहून गेलं माझं. तर मला जाऊ द्या, आता हा दुसऱ्या दिवशीचा दिवस मी तुम्हाला इथे कंटिन्यू करत आहे. आणि इथे बघा, निमिष आलेला आहे स्कूलने. आणि स्कूलला आल्यानंतर आम्हाला काही ना काही खायला वगैरे हवं असतं. आणि आभाळ आल्यानंतर काय होतं माहिती आहे का फ्रेंड्स, की असं खूप सारं गरम होतं बघा वातावरण वगैरे. त्यामुळे मग त्याला तिथे मॅप्रोचं ते प्यायचं होतं. तर ब्ल्यू लोगन म्हणून असतं ना, ते प्यायचं होतं. त्याला म्हणत होते ते सोड्याबरोबर वगैरे चांगलं लागतं. पण ॲक्च्युली घरात सोडा वगैरे मी स्टोअर करून बिलकुल ठेवत नाही. तर थंड पाण्यात पितो म्हणला. कारण की माहीत नाही, तो तसाच करतो. कधी कधी त्याला हवा असते नाही एखादी गोष्ट, तर मी म्हटलं बाहेरचं मी काही घेणार नाही, तर तू अशा पद्धतीने मी बनवते, तू पी. तर कसं वाटतं म्हणून मी अगदी टेस्ट बघितली तर छान वाटत होतं थंड पाण्यामध्ये पिल्यानंतर वगैरे. आणि त्यानंतर तिथेच डोसा वगैरे साईडला इथे करायला ठेवलेला आहे. म्हटलं निमिषात डोसा वगैरे खायचा आहे ना, त्यामुळे. आणि थंड पाण्याची बॉटल मी फ्रीजमध्ये एकच ठेवते, जेणेकरून मुलं सारखं पिऊ नये म्हणून. आणि ही बॉटल कसं मला प्रोटीन शेक वगैरे बनवायला लागतं ना, त्यासाठी मग मी ते
बॉटल एक भरून ठेवली असती, बाकी कोणतीच बॉटल मी फ्रीजमध्ये भरून ठेवत नाही. त्यानंतर बघा मस्तपैकी ते डोस्याबरोबर बटाट्याची भाजी वगैरे केलेली होती आणि एकदम मस्त असं कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे, मी तांदूळ वगैरे भिजू घातलेलं होतं आणि त्यामुळे ते हे केलेलं आहे. आणि बऱ्याच जणांची ताईंची कमेंट येते की तुम्ही अर्बन नाही का कंपनीकडून जी लेडी इन्स्टा हेल्पला मागवलेली आहे ना, त्याबद्दल थोडी डिटेल्समध्ये माहिती वगैरे द्या. तर हो, नक्की त्यावरती एक मी व्हिडिओ बनवते आणि तुमच्यावर शेअर करते की आम्ही कशा पद्धतीने बुकिंग करतो, किती तासासाठी करतो, काय करतो, हे आणि चार्जेस किती असतात ते सगळं तुम्हाला मी शेअर करेन एखाद्या ब्लॉगमध्ये. बघू इकडं आणि काय काय आणलंय दाखव. तू पण चॉकोवरच घेतला का? बघू खाली टाक. चोकोबार नाही, हे कॉफी बार आहे. बापरे, एवढे आईस्क्रीम किती आणलेत? बापरे, भरपूर आणलेस की रे. मला एक चॉकलेट नाही, मला हे दे, कॉफी बार. तर बघा निमिष गेला होता आईस्क्रीम आणायला, तर पाठलं होतं. तनिष गेलेला आहे मॉलला, तर आता तनिष नाही म्हणून हा आईस्क्रीम खात नाही. मग खा ना, मग का थांबलायस? नाही भाई, चॉड पैसे खात नाही आमचं पोरगा. असे खाल्लं तर हे बघ, मी कॉफी घेतलं मस्त आहे. चला आईस्क्रीम खाते आणि भेटतो तुम्हाला. माकड तोंडाचं आमचं निमिष मला तिकडच्या बाल्कनीत कोंडून, अरे कुठे गेला माझं बोट अडकलं. हे मला तिकडच्या बाल्कनीत कोंडलाय आणि अर्धा तास मला तिथं बाल्कनीत कोंडून ठेवलं होतं ह्या माकडी. बाल्कनीत अर्धा तास कोंडलाय आणि आता पळापळी करायला. उघड डोर उघड लाज वाटते का थोडी तरी? तर बघा फ्रेश झाली आणि केस विंचारे मी बाल्कनी गेले होते आणि आमचा निमिष एवढा चेष्टा करतोय काय सांगू तुम्हाला. बाल्कनीत मला कोंडलं होतं ना अर्धा तास. हे बा इकडं माकड आता कुठं जातो जा ना, जा रडक कसं रडतंय बघ, रडतंय पोरग. भैयाला उद्या सांगतेच मी, मग कळेल. चला फ्रेंड, अशा मूर्ख मुलांच्या आधी कोणी लागायचं नसतं. आपलं काम करूया आपण. तर बघितले ना निमिष कशी मस्ती वगैरे केलेली. तर हे मी 1 पीस आहे ना शॉर्ट वगैरे ऑनलाईन मागवलेला आहेत, त्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ येईलच. लिंक वगैरे हवी असेल तर नक्की सांगा. एकदम छान असं क्वालिटीचं आहे. घरामध्ये बघा बायका गाऊन घालून बरं बायकांना कंटाळा येतो आणि खूप असं गावंडाळ वाटतं घरामध्ये गाऊन घातल्यानंतर, म्हणजे पर्सनली मला तरी. त्यामुळे मग हे ते मी अशा पद्धतीने 1 पीस मागवलेले आहेत. आणि तुम्हाला हवे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला तिथे डायरेक्ट लिंक पण भेटून जाईल. आणि इन्स्टा आय डी आपला आहे पल्लवीची दुनिया, त्यामुळे तिथे पण तुम्हाला इन्स्टा आय डीला डायरेक्ट तुम्हाला लिंक भेटून जाते. त्यामुळं तर बघा तुम्हाला मी ड्रेस दाखवत होते. काल गाडी बुक करायला गेल्या दुसऱ्याने काय गाडी बुक केली, तेव्हा सगळ्यांना चॉकलेट देते मी. आणि तनिषने खाल्लं होतं, फ्रीजरमध्ये आल्यानंतर ठेवलं. आणि ह्याला बघा किती खायचं वेळ आहे. रॅपर काढतो मग निघालं रॅपर म्हणे. हे असं आहे पोरगा निघालं. कसं रे निघालं? कसं चुकून कसं निघतं? मी खाऊ का? ठीक आहे, खाते का नाही, मी पूर्ण खाणार. खाते ना का? बघितला किती आगाव आहे आमचा निमिष. एवढा चालू आहे ना, काय सांगू तुम्हाला फ्रेंड. प्रचंड असा चालू मुलगा आहे बघा. तर हे ड्रेस मागवलेले आहेत ना, तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. जर हवे असेल तर लिंक मी तुम्हाला शेअर करेन. तर हां, मी तुम्हाला बोलत होते की इन्स्टा आय डीवर डायरेक्ट तुम्हाला लिंक भेटून जाईल. त्यामुळे तिथे कमेंट करा आणि फॉलो पण करा. त्यानंतर आलेले आहे बाथरूममध्ये. तर आला रिन लिक्विड आहे ना, शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं तुम्हाला मी, त्याची लिंक पण तिथे दिलेली आहे. आणि त्याचं मी हे भिजू घातलेलं होतं सकाळी. आणि त्यानंतर म्हणलं की चला आता हे सगळं काय आता संध्याकाळी तर होत यायला लागलेले आहे. त्याच्या आधी आपल्याला हे व्यवस्थित असं 3-4 वेळा पाण्यातून काढून टाकावं. सगळे व्हाईट कपडे
व्हाईट कपडे खूप छान पद्धतीने निघतात. आणि मग आता इथे मी सगळे व्यवस्थित असे पिळून घेत आहे. ॲक्च्युली मशीनला पण तुम्ही लावू शकता, पण मी मला कशाला जाऊ दे, एवढे काही जास्त कपडे नव्हते की मशीनमध्ये लावता येईल ह्यासाठी. कारण की कसं माहिती आहे, मशीनची कॅपॅसिटी म्हणजे खूप मोठी आहे, एवढे कपडे नाही आहेत त्यामध्ये की तेवढं मशीनमध्ये लावावं वगैरे. त्यामुळे म्हटलं जाऊ दे की आपल्या आपण हाताने वगैरे धुवून कधी कधी हाताने पण कपडे धुवायला वगैरे छान वाटतं. त्यामुळे मग सगळे व्हाईट कपडे वगैरे मी असंच केलं. आणि त्यानंतर बघा, म्हणजे मशीनमध्ये धुवून काढलेले आहेत. त्यानंतर व्हाईट कपडे मी आलामध्ये भिजवून नंतर त्यानंतर 2-3 वेळा पाणी, नाही तुम्हाला वाटेल की हातानेच व्हाईट कपडे धुतले, नाही, हाताने वगैरे धुतलेले नाही आहेत, आलामध्ये भिजवलेलं होतं. आणि त्यानंतर मग माझे जे काही कॉटनचे कपडे वगैरे असतात ते सुद्धा मी हाताने धुते, काय मशीनला बिलकुल वगैरे टाकत नाही, कारण त्याचा कलर सुटतो ना ह्यासाठी. त्यानंतर बघा व्हाईट कपड्या पहिल्यांदा वाळू घालत आहे मी. कारण की काय होतं माहिती आहे का, जे दुसरे कपडे आहेत ना, जर कलर्स वगैरे साईडला आपण जर वाळू घातले ना, तर त्याचा कलर सुटून मग आपल्या व्हाईट कपड्यांवरती वगैरे येतो. तर आधीचे जे काही कपडे होते वगैरे सगळे काढलेले आहेत. आणि वातावरण बघताय ना, पुण्यामध्ये खूप छान असं वातावरण झालेलं आहे. आणि मुलांचं माझं काय होतं माहिती आहे का, मुलांचं म्हणजे शाळेचा जे पायजमा असतो ना, व्हाईट कलरचा आहे, त्यामुळे प्रचंड असं तो व्हाईट कलरचा पायजमा घाण होतो. त्यामुळे मला आलामध्ये भिजू घालावं लागतं. आणि कधी कधी काय होतं की आलामध्ये सुद्धा निघत नाही, एवढं प्रचंड हार्ड असे डाग असतात. त्यावरती काय आणखी सोल्युशन असेल तर नक्की सांगा मला. त्यानंतर आलेले आहे हॉलमध्ये, कपडे वगैरे वाळू घातले. त्यानंतर बघताय ना, डायनिंग टेबलवरती राडा पडलेला आहे. काही पण झालं ना, कसं असं माहिती आहे का, आपल्या घरात कुठून पण कोणी आलं ना घरात, पहिल्यांदा सगळं सामान आता डायनिंग टेबलवर ठेवलं जातं. म्हणजे मी म्हणा, सगळे आमच्या घरात तसं. आणि आमचा चिक्कूसुद्धा म्हणजे निम्मीसुद्धा तसंच करतो. आले की क्लास नाही या कुठं नाही या, बॅगसुद्धा तो शाळेचं सगळं सामान असं ठेवलं जातं. त्याला खूप वेळा ओरडते. आणि त्याला ओरडून तर काय म्हणा, की माझंसुद्धा किराणा माल म्हणा काही आणलं तर सगळं तिथं डायनिंग टेबल ठेवलं जातं. माहीत नाही कशाने, ओटा मोठा आहे तरीसुद्धा भरून भरभरून सेकर राडा पडलेला असतोच. आपल्या बायकांचं कसं रोज काय टापटीपमध्ये आपण ठेवत नाही घर, कधी कधी असा राडा पण खूप सारा पडलेला असतो. कारण की एकट्या जीवाने सगळं काम करायचं म्हणजे खूप अवघड जातं. सध्या बाई नाही आहे माझ्याकडे, तर एकटं सगळं करणं चालू वगैरे आहे. जरी म्हटलं तर एकटं काम करावं थोडे दिवस, जेणेकरून वजन तरी कमी होईल. कारण आंबे वगैरे खाऊन इतकं वजन वाढलेलं आहे, नुसतं आराम चालू आहे. मुलांना सुट्टी तर माझ्या सगळ्या कामाला सुट्टी दिलेली होती मी. आता काम मी सुरू केलेलं आहे. आणि तुम्ही बघताय ब्लॉग पण मी तुमच्यावर शेअर करत आहे. त्यामुळे म्हटलं की जाऊ दे, नकोच आपलं, आपण बघूया म्हणून बाई मी येईपर्यंत आपण थोडंसं घरच्या घरीच काम करूया. त्यानंतर बघा, हे कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये गेल्यानंतर बरंचसं काही साहित्य वगैरे घेऊन आलेलं होते. डिओ म्हणा, शॅम्पू, हेअर कलर, काही क्रीम हवं असेल तर ते सगळं काही घेऊन आलेले होते. होलसेल दुकान आहे ना तिथून. आणि त्यानंतर बघा, हे जे हर्बलाईफचे प्रोडक्ट्स आहे ना, ते पण मला इथं द्यायचे आहेत एका कन्झ्युमरला. ते पण मी साईडला वगैरे काढून ठेवलेले आहेत. आणि जिथे तिथे सगळं सामान ठेवलं ना, मला बरं पडतं त्यासाठी. त्यानंतर बघा, फ्रेश वगैरे झाले, माझं स्वतःचं आवरलं. त्यानंतर मग मी चाललेले आहे बाहेर. आणि बाहेर ॲक्च्युली ना, मी तुम्हाला बोललेच की मला एका कन्झ्युमरला द्यायला जायचे आहेत प्रोडक्ट, त्यासाठी मी चाललेले आहे. तर ते प्रोडक्ट वगैरे घेतलेलं आहे. आणि एका ठिकाणी मेडिकलला पण जायचं. मेडिकलचं तुम्हाला गंमत काय झाली पुढे तुम्हाला कळणारच आहे. कधी कधी असं होतं, पण आपला काही लोक आपल्याला ओळखतात, चांगली ओळख आहे, त्यामुळं हेल्प पण करतात, काही करत नाही असं पण नाही. कधी हेल्प केली लेने के लिए उसका कॉल करो ना, फिर नाही ठीक आहे, उनको त्या सोसायटीच्या वॉचमनपाशी ते प्रोडक्ट दिले. आणि हे बघा, हे टॅबलेट मी एका डॉक्टरने गेले होते एका गोष्टीसाठी, तर त्यांनी फरक पडला नाही. तर हे टॅबलेट खूप महागडे आहेत. तर म्हटलं आता काय करावं, मेडिकलमध्ये गेले आणि त्यांना म्हटलं की असे टॅबलेट आहेत, तुम्ही घ्या रिटर्न वगैरे. तर ॲक्च्युली त्यांनी रिटर्न घेतले, पण काय प्रॉब्लेम झाला माहिती, त्यांना मी म्हटलं कॅश द्या, तर ते कॅश द्यायला तयार नव्हते. तर मग काय घ्यावं कळलं नाही. तर मी भरमसाठ एवढे मोठे कॅडबरी नेईन ते घेऊन आले. मग काय करणार ना, काय घ्यावं मेडिकलमध्ये प्रश्न पडला. तर तुम्ही बघितलं, कॉस्मेटिक्स वगैरे मी आधीच घेतलेल्या होत्या, ते घेतलं असतं तर मग मी डिओ म्हणा, हेअर कलर हे ते घेऊ शकले असते. पण जाऊ दे म्हणलं, कॅडबरी लपवून ठेवलं फ्रीजमध्ये, नंतर मी पोरांना सापडले असं झालं. त्यानंतर बघा, मेडिकलमधून आल्यानंतर डायरेक्ट इथं बाजारची आले, कारण मला घ्यायचा होता ठेचा. आणि बाजारात ॲक्च्युली मला भाजीपाला काहीच घ्यायचं नव्हतं, कारण फ्रीजमध्ये खूप सारं आहे, म्हटलं नकोच घ्यायला. आणि ते लिचीचा भाव विचारतं 450 रुपये किलो म्हटले, आणि बाहेर 300 रुपये किलो आहे. कधी कधी म्हणतो नाही आठवडी बाजार वगैरे आहे, बाजारात पण कधी कधी खूप महाग असे भाजी फळं वगैरे भेटतात बघा. त्यानंतर मी इथं ठेचा वगैरे बघितला, 2 पॅकेट ठेचाचं वगैरे घेतला. म्हणजे 20 रुपयालाच एक पॅकेट, इतका गावरानाचा ठेचा होता. 2 पॅकेट घेतले. आणि खरंच सांगू, ठेचा असला टेस्टी आणि इतका तिखट असतं ना, सेम माझ्या सासूबाई बनवतात ना त्या पद्धतीचा मला तिथं ठेचा वाटला. त्यानंतर बघा, हे साहित्य वगैरे आणलं. त्यानंतर आंबे वगैरे बाजारात घेतले.
आणि इतके असे कॅडबरी आणलेत बघा. काय करणार ना, 350 रुपयाचे काहीतर असं काहीतर होतं वाटतंय. त्याचं मग कॅडबरी वगैरे घेतली. त्यानंतर इथं आंबे घेतले आणि 2 पॅकेट ठेच्याचे घेतले. अशा पद्धतीने शॉपिंग आजची झाली. आणि हे ठेचेच पॅकेट बघा एवढे छोटे छोटे आहेत, पण इतकी टेस्टी आहे ना, एकदम माझ्या सासूबाई बनवतात ना त्या पद्धतीचा हा ठेचा आहे. त्यानंतर निमिष कुणाला लागलं आणि निमिष इकडे मग हेल्प करायचं का, त्याला द्यायचं का दवाखाना? हा आले काय बाबा त्याचे? आणि कुठला डॉग चावला? लय चावला का? कसं ब्राऊन अँड ब्लॅक वाले खूप डेंजर आहेत. व्हाईट अँड ब्लॅक वाले हाकलायला पाहिजे ते सोसे पोराला चावलं लेकराला. ब्राऊन अँड ब्लॅक आहे ना, एक ब्राऊन अँड ब्लॅक लागलं तर सगळे लागतात. काठी पाहिजे, तुमच्याकडे काठी नव्हती? तर बघा आमचं फ्रेंडचं सोसायटी फ्रेंडचं भेटायचं ठरलं होतं, त्यामुळे खाली गेले, हॉटेलचं आवरलं वगैरे नाही. आणि मुलांना खायचं नाही डोसा, तर त्यांना खायचं होतं मॅगी, एकाला खायचं होतं पास्ता. त्यासाठी ब्लिंकिटवरनं मागवलेलं आहे. आणि तो आमचा निमिष बनवतोय चक्क. म्हणजे कोण बनवतोय? निमिष. काय बनवतोय मी फ्रेंडला सांग? काय कसली मॅगी? वेगळाच कलर आहे मॅगीचा. तंदुरी मॅगी मागवली निमिषनं. आणि इकडं भैयाने पास्ताचे मसाले टाकायचे राहिले बाळा. हे बघ माझा मुलगा आता ही मोठंही करत होता, आता छोटंही काम करायला लागलाय. आणि मला वाटतं तू कालपासून करायला लागलाय का? हा, कालपासून मला वाटतं करायला लागलंय काम. हा सोनं म्हटलं शिकायला लागली बाई माझी लेकरं. कशाला मुलगी पाहिजे, मुलं एवढं करतात तर. आय लव्ह यू माझं बाळ. आणि खरं सांग का, मला मुलगी नाही, हे मुलं अगदी लहान होते ना त्यावेळेस वाटायचं, पण आता काहीच वाटत नाही मला. मुलगी असावी पण वाटत नाही. येणारे 2 सुना मुलींपेक्षा भारी असणार आहे त्या. आणि एवढी छान माझी बाळ आहेत दोन्ही. तुम्हाला मी टाइम दाखवते किती वाजले ते. ते बघा 11:19 झाले, 26 तारीख. बघताय ना तुम्ही. मोठा मुलगा बसलाय तिकडे हॉलमध्ये. आज त्यांनी ड्युटी बंद आहे त्याची. आणि छोट्याने ड्युटी स्टार्ट केलेली आज. काय चाललंय? भैयाचं नको खाऊ, ओरडेल त्यांना. मसाला पडला. ओके. घड्याळ वगैरे काढता येत नाही. तर फ्रेंड्स आता मी हॉटेलचं सगळं आवरलं. मुलांनी काय ते बनवलेलं होतं ना, पास्ता आणि मॅगी. कसली मॅगी म्हणलं होता रे? तंदुरी मॅगी. ते खाल्लेलं आहे. तनिषला म्हणलं इथं खाली बसली होती पोरं जेवायला, झाडून पण तनिष घेऊन तिकडे झोपायला गेलेला आहे. चला आता मी पण झोपणार आहे. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला फ्रेंड्स नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असतं व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया मग आपण अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट.